Hello student, good morning. Today we are going to learn the chemical reaction which are different types of chemical reaction. वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया सोप्या आहेत पण समजून घ्या फॉर्म्युले वगैरे. मग आता काय टाइप्स ऑफ chemical reactions. पहिली आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, तिला संयोग अभिक्रिया म्हणतात. संयोग पहिली कोणती कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन मध्ये फक्त एक प्रॉडक्ट आपल्याला मिळतो, दोन रिएक्टंट्स असतात. अभिक्रियाकारक दोन पण प्रॉडक्ट एकच मिळतो. उदाहरणार्थ काय Fe प्लस, एक्झाम्पल Fe प्लस एस सल्फर, आयर्न सॉलिड आहे, हे पण सॉलिड आहे. गिव राईज FeS फेरस सल्फाइड, आयर्न सल्फाइड. एकच आपल्याला मिळतो म्हणून याला म्हटलंय कॉम्बिनेशन रिएक्शन. दुसरा आहे बघा H2O, बरोबर. हा पण सॉलिड आहे नाही का. H2O दुसरा घेतला एक्झाम्पल, H2O बाष्प आहे. इथं जरी गॅस म्हटलं तर हे बाष्प आहे, बाष्प रूपात आहे, बरोबर की नाही. आणि कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र काय आहे CO2 आहे की नाही. हा गॅस आहे, आपल्याला माहिती आहे CO2 काय आहे, गॅस आहे. मग H2O प्लस CO2 आपल्याला काय मिळेल, H2CO3. गिव राईज H2CO3. H2O प्लस CO2 H2CO3 याला म्हटले कार्बनिक ऍसिड. कार्बनिक ऍसिड हे कार्बनिक ऍसिड आहे, याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, समजली, राईट डाऊन. आता दुसरी रिएक्शन आपण बघू, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. दुसरी रिएक्शन डिस्प्लेसमेंट. आता ही दुसरी रिएक्शन आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये आपल्याला काय करता येईल, कोणतं रिएक्शन, कॉपर सल्फेट घेता येईल ना. आणि जस्ट एक्झाम्पल CuSO4 प्लस Zn, कॉपर सल्फेट ॲक्वस आहे आणि Zn काय सॉलिड आहे. याच्यामध्ये आपल्याला ZnSO4 प्लस CO, कॉपर वेगळा झालेला दिसेल. मग काय होईल, ZnSO4 प्लस Cu प्लस काय येईल Cu हा सॉलिड आहे आणि हा ॲक्वस आहे, ॲक्वस हा सॉलिड. दुसरं उदाहरण देता येईल आपल्याला, हे कॉपर सल्फेट आणि जस्त आहे तर झिंक सल्फेट आणि तांब मिळालं. दुसरं देता येईल आपल्याला, इथे तुम्ही गाळलेली जागा घरी भरवा, बरोबर. CuSO4 आहे प्लस या ठिकाणी Fe देऊया. Fe सॉलिड आहे, ॲक्वस आहे, हा सॉलिड आहे.
तर काय तयार होईल, डॅश डॅश प्लस डॅश डॅश. हे होमवर्क तुम्हाला. आता ही समजली. यासारखीच आहे ही पण, कॉपर सल्फेट झिंक आयर्न. आता दुसरी घेऊया, डबल डिस्प्लेसमेंट. काय करायची, डबल डिस्प्लेसमेंट. हे पुसून टाकतात. तिसरी रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये दोन येतील आपल्याला. समजा एक्झाम्पल जर घेतलं तर सिल्वर नायट्रेट घेऊया आपण, AgNO3, बरोबर की नाही, प्लस सोडियम क्लोराइड NaCl, गिव्ह राईज. आता AgNO3 आहे बरोबर, प्लस NaCl आहे, तर या ठिकाणी Ag आणि Cl याची अभिक्रिया होईल, बरोबर की नाही. हे बघा काय होईल, AgCl हा सॉलिड आहे, अवक्षय, प्लस काय राहिला आता, AgCl NaNO3 काय राहिला, प्लस NaNO3. हा, दिस इज द डबल डिस्प्लेसमेंट, इज कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके. आता घरी अभ्यास करा व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे मार्क मिळवा, बरोबर. थँक्यू. चला.